आणि मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा असणार आहे। धारावी टी जंक्शन पासून बीकेसीच्या फटाका मैदानापर्यंत ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढला जाईल आणि बीकेसी मधील सेबी कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे जनतेला आणि या मोर्चामध्ये सहभागी नागरिकांना संबोधित करणार आहेत। मातोश्री परिसरामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाची या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जोरदार बॅनरबाजी देखील पाहायला मिळते। तर कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा आपण पाहतोय। धारावी टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा बीकेसी कडे वळेल। तर सीएनजी पेट्रोल पंपापासून मोर्चा पुढे बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये येऊन थांबेल। बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये आणखी 15 पक्ष आणि संघटना देखील सहभागी होणार आहेत। तर धारावीच्या टी जंक्शन मधून ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी जोरदार तयारी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। तर मातोश्री परिसरामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली। एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला। तर बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी स्टेजची उभारणी देखील करण्यात आली आहे। तर ही तीनही दृश्य आपण पाहतोय ठाकरे गटाच्या मोर्चा संदर्भातली। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर अदानी समूहाला दिल्यावरून ठाकरे गटाचा आज विराट मोर्चा जो आहे त्या धारावी टी जंक्शन पासून या बीकेसी जे सेबी कार्यालय आहे बीकेसी या ठिकाणी इथपर्यंत होणार आहे। आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे। इथं आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे या सभेच्या ठिकाणी वॅनिटी व्हॅन जी आहे ती वॅनिटी व्हॅन लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण ज्यावेळेस सर्व नेते येतात ते नेते उपस्थित राहत असतात त्या नेत्यांना थोड्या आरामासाठी जी आहे ती ही वॅनिटी व्हॅन लावण्यात आलेली असते। आपण आतमध्ये जाऊन हे करणार आहोत। आपण पाहतोय की सुसज्ज अशी वॅनिटी व्हॅन जी आहे ती वॅनिटी व्हॅन या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरे गटाच्या मोर्चाला जे आहे ते 3 वाजता जरी सुरुवात होणार असली तरी नेते जे आहेत ते लवकर येऊ शकतात आणि या नेत्यांच्या थोड्या आरामासाठी ही सुसज्ज अशी वॅनिटी व्हॅन जी आहे त्या या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। स्टेजच्याच अगदी पाठीमागे जे आहे ती या ठिकाणी वॅनिटी व्हॅन सज्ज असल्याचं पाहायला मिळते। स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेते जे आहेत ते या सभेला संबोधित करणार आहेत आणि त्या नेत्यांसाठी आरामासाठी जे आहे ती त्या ठिकाणी वॅनिटी व्हॅन असलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।